नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहोत भुवनेश्वर जवळील 2000 वर्ष जुने इतिहास जपणारे ठिकाण. ते म्हणजे उदयगिरी केव्ज आणि खंडगिरी केव्ज, जिथे प्राचीन काळात जैन साधू ध्यान करत होते. चला तर मग सुरू करूया आजचा ऐतिहासिक प्रवास. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मी आता आलेलो आहे उदयगिरी खंडगिरी या ठिकाणी. तर हे रेल्वे स्टेशनपासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्हाला मी आता सगळं हे परिसर दाखवणार आहे, कसं काय आहे ते, इथले एंट्री तिकीट किती आहे. तर चला आता आपण बघूया आहे उदयगिरी आणि खंडगिरी. उदयगिरी गुफा या भुवनेश्वर जवळील अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या गुफांपैकी एक आहेत. तुम्हाला इथे येण्यासाठी तिकीट काउंटरवरती ₹25 पर पर्सन तिकीट काढून आतमध्ये एंट्री करायची आहे. या गुफा सुमारे इसवी पूर्व 2ऱ्या शतकात किंग खरावले यांनी जैन साधूंना राहण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी बनवून घेतल्या. उदयगिरीमध्ये एकूण 18 गुफा आहेत आणि प्रत्येक गुफा त्या काळातील जीवनशैली, कला आणि संस्कृतीची झलक दाखवते. यातील सर्वात प्रसिद्ध गुफा म्हणजे राणी गुफा, जी 2 मजली असून तिच्यावर अत्यंत सुंदर आणि बारकाईने कोरीवकाम केलेले आहे. या गुफेच्या भिंतीवर नृत्य, युद्ध, राजदरबार आणि सामाजिक जीवनाचे विविध प्रसंग कोरलेले आहेत, जे पाहताना आपल्याला प्राचीन भारतातील समृद्ध संस्कृतीची जाणीव होते. याशिवाय उदयगिरीमध्ये हाती गुफा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण त्यामध्ये राज खरवेल यांचा संपूर्ण इतिहास, त्यांचे विजयी तसेच त्यांचे केलेली सामाजिक आणि धार्मिक कामे यांचा सविस्तर झाल्यासारखा वाटतो आणि दगडामध्ये लपलेली कहाणी अनुभवायला मिळते. त्यामुळे उदयगिरी हे ठिकाण केवळ पर्यटनासाठी नाही, तर इतिहास आणि अध्यात्म समजून घेण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे ठरते. खंडगिरी गुफा या उदयगिरीच्या समोर असलेल्या टेकडीवर वसलेल्या असून त्या देखील जैन धर्माशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या गुफा आहेत. येथे एकूण गुफा 15 आहेत आणि त्या उदयगिरीच्या तुलनेत अधिक सध्या शांत आणि ध्यानासाठी अनुकूल अशा बनवण्यात आले आहेत. या गुफांमध्ये जैन साधू शांततेत ध्यान आणि तपस्या करत असत. त्यामुळे या ठिकाणचा वातावरण आजही खूप शांत आणि सकारात्मक वाटतो. खंडगिरीतील अनंत गुफा आणि तातोवा गुफा विशेष प्रसिद्ध आहेत, जिथे जैन धर्माशी संबंधित चिन्हे, प्राणी, पक्ष्यांचे कोरीव चित्रण आणि काही शिलालेख पाहायला मिळतात. या गुफांमध्ये साधेपणा असला तरी त्यामध्ये त्या काळातील आध्यात्मिक जीवनाची खोली दिसून येते. टेकडीवरून दिसणारा परिसरही अतिशय सुंदर आहे, ज्यामुळे तेथे आलेल्या पर्यटकांना निसर्ग आणि इतिहासाचा यात्रा एकत्र अनुभव घेता येतो. खंडगिरी हे ठिकाण आपल्याला शांतता, साधेपणा आणि अध्यात्माची जाणीव करून देते आणि म्हणूनच उदयगिरीसोबतच हे ठिकाणही इतिहासप्रेमी आणि प्रवाशांसाठी अत्यंत खास मानले जाते.
तर मित्रांनो, आज आपण पाहिलं उदयगिरी केव्ज आणि खंडगिरी केव्ज यांचा अद्भुत आणि 2000 वर्षापूर्वीचा इतिहास, जिथे प्रत्येक दगड एक कहाणी सांगतो आणि प्रत्येक गुफा आपल्याला प्राचीन भारताच्या वैभवाची आठवण करून देते. हे ठिकाण फक्त फिरण्यासाठी नाही, तर इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म अनुभवण्यासाठी आहे. जर तुम्ही कधी भुवनेश्वरला आलात, तर हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि माहितीपूर्ण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद.